नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इन लास्ट पिरियड यू हॅव स्टडी अबाउट दी सम ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. मग त्याच्यामध्ये साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड, कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड, then sec theta is equal to hypotenuse upon adjacent side and cot theta is equal to adjacent side upon opposite side. You have studied it, and then with the help of these trigonometric ratios you can solve this some example in practice set 8.1. आपण ते सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. Now today we'll discuss about the next article is the relation among trigonometric ratios. Relation among trigonometric ratios means what? First we consider the in triangle ABC. Triangle ABC is a right angle triangle. Angle B is equal to 90. When we take the acute angles C and acute angle A, both of them are complementary. म्हणजे या उरलेल्या दोन अँगलची सम आहे 90 डिग्री. जर आपण अँगल C हा थिटा घेतला तर अँगल इज नथिंग बट द 90 मायनस थिटा, कारण A प्लस C इज इक्वल टू 90 आहे. मग C जर थिटा घेतला तर A ची व्हॅल्यू 90 मायनस थिटा येईल, बट बोथ ऑफ देम आर दी ॲक्यूट अँगल्स. मग मी काय लिहिणार याच्यामध्ये, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, लेट अँगल सी इज इक्वल टू थिटा, देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 90 मायनस थिटा. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की दोन्हीही ॲक्यूट अँगल कन्सिडर करून त्यांचे ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड करायचे आहेत. मग पहिला जो दिलेला आहे आपल्याला ॲक्यूट अँगल, लेट द फर्स्ट ॲक्यूट अँगल इज कन्सिडर. लेट पहिला ॲक्यूट अँगल आपण कन्सिडर करणार आहेत की फर्स्ट ॲक्यूट अँगल, लेट अँगल सी इज इक्वल टू थिटा. फर्स्ट वी राईट द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज रिलेटेड टू द अँगल ॲक्यूट अँगल थिटा. यानुसार आपल्याला ॲक्यूट अँगल थिटाचे काय करावे लागतील, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहावे लागतील. First is the sin theta. You have studied it. Sin means what? Opposite side upon hypotenuse. Means what? The opposite side of the angle theta is AB divided by AC. You have studied it. Then cos theta. Cos theta is equal to opposite side of the angle theta is BC and hypotenuse is AC. Means what? BC upon AC. You have studied it. Then tan theta is equal to, tan means what? Related to theta angle, opposite side upon adjacent side, means what? AB upon BC. इथं आपल्याला AB लिहावं लागेल, AB upon BC. Then cosec theta. Cosec is the reciprocal of the sin theta. Cosec means what? Hypotenuse upon the opposite side, means what? AC upon AB. Then sec theta. Sec theta means what? Hypotenuse upon adjacent side. Sec theta is equal to hypotenuse is the AC, adjacent side is the BC, and last is the cot theta is equal to adjacent side of the related to the angle theta. Adjacent side of the angle theta is BC and अपोजिट साइड इज ए बी. याच्यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे. मी हे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे काय रिलेशन दिलेले, रेशो लिहिलेले आहेत, विच इज रिलेटेड टू द ॲक्यूट अँगल थिटा. मग मला ॲक्यूट अँगल ए रिलेटेड टू द ए इज इक्वल टू 90 मायनस थिटा या अँगलचे रिलेटेड मला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लिहायचे आहेत. अँगल ए इज इक्वल टू 90 मायनस थिटा. आपण आता अँगल थिटाशी रिलेटेड 6 ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन दिलेले आहे. मग अँगल 90 मायनस इज ऑल्सो बी ॲक्यूट अँगल ना. मग या 90 मायनस थिटाशी रिलेटेड मला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो लिहायचे आहे. पण विथ द हेल्प ऑफ दी ॲक्यूट अँगल थिटा यू कॅन रिप्रेझेंट दीज 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. याचाच उपयोग करून मला 90 मायनस थिटाचं लिहायचं आहे. मग मला सांगायच्यामध्ये की ए सी अपॉन ए बी, ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. AB is the adjacent side of the 90 minus theta and AC is the hypotenuse. मी काय सांगितलं की मी 6 जे काय ट्रिगोनॉमेट्रिक रेशो लिहिलेले आहेत ते थिटाशी रिलेटेड लिहिलेले आहेत. थिटाशी रिलेटेड असलेले रेशो
90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये संदर्भामध्ये कोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहेत. मग 90 मायनस थिटा ॲक्यूट अँगल जर कन्सिडर केला तर AB अपॉन AC रिप्रेझेंट विथ ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. 90 मायनस थिटाच्या संदर्भामध्ये AB अपॉन AC काय आहे? AB आहे ॲडजेसंट साईड आणि AC आहे हायपोटेनस. आणि ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस हा रेशो म्हणजे कोण आहे? तर कॉस थिटा. म्हणजे पण इथं आपण थिटा म्हणजे कोण कन्सिडर केला आहे? 90 मायनस थिटा. म्हणून रिलेटेड टू द अँगल A 90 मायनस थिटा इट इज नथिंग बट cos 90 मायनस थिटा इज नथिंग बट द AB अपॉन AC. जर साइन थिटाच्या संदर्भामध्ये घेतलं की AB अपॉन AC रिप्रेझेंट करतो साइन थिटा. हे थिटाच्या संदर्भामध्ये या थिटा अँगलच्या रेफरन्समध्ये AB आहे अपोजिट साईड आणि AC आहे हायपोटेनस. पण 90 मायनस थिटाच्या संदर्भामध्ये तोच रेशो म्हणजे 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये AB आहे ॲडजेसंट साईड आणि AC आहे हायपोटेनस. म्हणून कॉस 90 मायनस थिटा इज नथिंग बट द AB अपॉन AC. हे सगळे रेशो कोणाशी रिलेटेड लिहिते? 90 मायनस थिटाशी. हे विसरून जायचं आता की BC अपॉन AC. BC काय आहे 90 मायनस थिटाशी रिलेटेड? अपोजिट साईड आणि AC हायपोटेनस. आणि अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस मीन्स व्हॉट? साईन. आणि साईन पण इथं अँगल घेतलेला आपण 90 मायनस थिटा. म्हणून इथं काय लिहिणार आपण? साईन 90 मायनस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती BC अपॉन AC. BC अपॉन AC हा थिटाशी रिलेटेड कॉस थिटा दर्शवतो आणि 90 मायनस थिटाशी रिलेटेड हा साईन दर्शवतो. कारण आपण कोणता ॲक्यूट अँगल कन्सिडर केला आहे त्यानुसार रेशो. मी सुरुवातीला रेशो घेतली आणि नंतर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो लिहिलेले आहेत. रेशो AB अपॉन AC. AB रिलेटेड टू द 90 मायनस थिटा आहे अपोजिट ॲडजेसंट साईड, AC हायपोटेनस. नंतर BC अपॉन AC हा रेशो कन्सिडर केला तर BC हे आहे अपोजिट साईड आणि AC आहे हायपोटेनस. आणि अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे साईन. पण इथं साईन आपल्याला अँगल कोणता कन्सिडर केला आहे? 90 मायनस थिटा. थर्ड इज द AB अपॉन AC. धिस रेशो रिप्रेझेंट रिलेटेड टू द 90 मायनस थिटा. हा AB आणि BC 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये AB काय आहे? AB आहे ॲडजेसंट साईड आणि BC काय आहे? अपोजिट साईड. मग ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट साईड इज नथिंग बट द कॉट ना. आणि म्हणून आपण इथं लिहिणार की हा आहे कॉट 90 मायनस थिटा. ॲक्यूट अँगल चेंज केलेला आहे आपण. नेक्स्ट इज द AC. AC अपॉन AB. AC इज द हायपोटेनस अँड AB इज द ॲडजेसंट साईड ऑफ द अँगल 90 मायनस थिटा. आपण 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये AC आहे हायपोटेनस आणि AB आहे ॲडजेसंट साईड. मग हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट साईड मीन्स व्हॉट? इज नथिंग बट द सेक थिटा. म्हणजे सेक 90 मायनस थिटा. AC आहे हायपोटेनस, AB आहे ॲडजेसंट साईड ऑफ द अँगल 90 मायनस थिटा. मग 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट साईड इज नथिंग बट द सेक. पण अँगल घेतला आपण 90 मायनस थिटा म्हणून आपण सेक 90 मायनस थिटा लिहिलं. पाचवं रिलेशन दिलेलं आहे AC अपॉन BC. AC अपॉन BC 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये AC आहे हायपोटेनस आणि BC आहे अपोजिट साईड. मग हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड मीन्स व्हॉट? कोसेक. मीन्स दिस इज नथिंग बट द आपण 90 मायनस थिटा घेतलेला आहे म्हणून इथं येईल कोसेक 90 मायनस थिटा येईल. आणि लास्ट वन इज द रेशो BC अपॉन AB. BC अपॉन AB. BC is the opposite side of 90 minus theta and AB is the adjacent side of the 90 minus theta. मग opposite side upon adjacent side is nothing but the tan. पण अँगल घेतलेला आहे 90 minus theta म्हणजेच BC upon AB is equal to tan 90 minus theta. म्हणजे इथं काय लिहावं लागेल आपल्याला? tan 90 minus theta. मग याच्यावरून आपल्याला असं डायरेक्ट लिहिता येईल. कसं डायरेक्ट लिहिता येईल? की थिटाच्या रेफरन्समध्ये असणारे जे काही रेशो आहेत ते 90 मायनस थिटाच्या रेफरन्समध्ये वेगळे येतात. पण दोन्हीचे साईन थिटा इज इक्वल टू AB मायनस AC आहे आणि हेच रिलेशन कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC आहे. म्हणून आपण याच्यावरून डायरेक्टली लिहू शकतो की ज्या वेळेस एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याचा उपयोग करायचा असेल, ज्या वेळेस कॉस 90 मायनस थिटा येईल त्यावेळेस त्याच्या जागी डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू काय पुटअप करायची? साईन थिटा. आणि ज्या वेळेस साईन 90 मायनस थिटा येईल
त्यावेळेस इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू लिहायची कॉस थिटा. नंतर थर्डवरून काय दिलं आहे की ज्या वेळेस कॉट 90 मायनस थिटा येईल, कॉट 90 मायनस थिटा येईल त्यावेळेस त्याच्या जागी काय लिहिणार तुम्ही, टॅन थिटा लिहिणार. कोसेक थिटा ज्यावेळेस सेक 90 मायनस थिटा येईल एक्झाम्पल सॉल्व करताना, सेक 90 मायनस थिटा त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय आहे, कोसेक थिटाशी रिलेटेड आहे. हे दोन्हीमध्ये कॉमन आहे, म्हणजे धिस साईड इज इक्वल टू धिस साईड किंवा धिस साईड इज इक्वल टू धिस साईड. देन नेक्स्ट इज द कोसेक 90 मायनस थिटा. कोसेक 90 मायनस थिटा जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला लिहावं लागेल त्या ठिकाणी ॲट द प्लेस ऑफ द कोसेक 90 मायनस थिटा यू कॅन टेक द सेक थिटा. 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. and then last is the tan 90 मायनस थिटा इज इक्वल टू आलेला आहे कॉट थिटा. म्हणजे आपल्याला रेशो न लिहिता ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल, ज्यावेळी साईन 90, आपण याला 1 क्रमांकाचं नाव देऊया, 1, याला 2, टॅनला 3 नाव देऊया, याला 4, 5 आणि 6. एक्झाम्पल सॉल्व करताना ज्या वेळेस कॉस 90 मायनस थिटा येईल त्यावेळेस ॲट द प्लेस ऑफ द कॉस 90 मायनस थिटा यू कॅन यूज द साईन थिटा. साईन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. देन tan 90 मायनस थिटा इज कॉट थिटा. कोसेक 90 मायनस थिटा इज सेक थिटा. अँड सेक 90 मायनस थिटा येईल त्यावेळेस कोसेक थिटा. कॉट 90 मायनस थिटा आलं तर टॅन थिटा लिहा. या सगळ्या फॉर्म्युलाचा आपला उपयोग करता येईल. हे पहा, साईन 90 मायनस थिटा आलं तर कॉस थिटा लिहा, कॉस 90 मायनस थिटा आलं तर साईन थिटा लिहा, टॅन 90 मायनस थिटा आलं तर कॉट थिटा लिहा, आणि कॉट 90 मायनस थिटा आलं तर टॅन थिटा लिहा. कोसेक 90 मायनस थिटा इज सेक थिटा अँड सेक 90 मायनस थिटा इज कोसेक थिटा. म्हणजे अँगल जर चेंज आपलं 90 मायनस थिटा, इथं एक्सप्लेनेशन काय करता येईल आपल्याला की एक्झाम्पल सॉल्व करताना साईन 90 मायनस थिटा येईल ना, तिथं कॉस थिटा डायरेक्ट लिहा. कारण साईन 90 मायनस थिटा याचा आपण एक्सपान्शन या 9th स्टँडर्डमध्ये करू शकत नाही. त्याचे फॉर्म्युले आहेत. साईन अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे. पण आपल्याला इथं फक्त याचा उपयोग काय करायचा आहे की साईन 90 मायनस थिटा आलं तर एक्झाम्पल सॉल्व करताना त्या जागी डायरेक्ट कॉस थिटा व्हॅल्यू करा. हे एक्झाम्पल सॉल्व करताना लक्षात येईल. दीज आर दी रिलेशन अमंग दी ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. हे काही रेशोज आहेत. आणखी आपल्याला काही रिलेशन लिहिता येईल. मी समजा या ठिकाणी हे पुसून टाकल्यानंतर दुसरं रिलेशन लिहिणार आहे मी की कधी आता फक्त एकच ॲक्यूट अँगल मला कन्सिडर करायचा आहे. सपोज इफ वी कन्सिडर द ॲक्यूट अँगल सी इज इक्वल टू थिटा, आणि मी सहज असं लिहिलं की साईन थिटा आपण कॉस थिटा लिहिलं तर काय होते पाहू बरं आपण की साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द साईन थिटा. साईन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. साईन मीन्स इथं आहे पॉईंट सी. साईन मीन्स आपण थिटा कन्सिडर केला आहे. आता अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस ए बी अपॉन ए सी या रेशोवरून लिहितं आहे आपल्याला की साईन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू मी पुटअप करणार इथं. द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी, आणि इथं भागिले उलट गुणिले करा ए सी अपॉन बी सी, वेअर ए सी गेट कॅन्सल अँड ए बी अपॉन ए सी हा रेशो आलेला आहे. देअरफॉर यू कॅन से दॅट साईन थिटा अपॉन कॉस थिटा हा रेशो काय आलेला आहे ए बी, एक मिनिट, ए बी अपॉन ए सी आणि त्याच्यानंतर ए बी अपॉन बी सी अपॉन ए सी. तर ए बी अपॉन ए सी इथं लिहावं लागेल आपल्याला, रिमेनिंग इज द बी सी. मग ए बी अपॉन बी सी येईल. पण ए बी अपॉन बी सी धिस रेशो रिप्रेझेंट्स द टॅन थिटा ना. अरे इथं उरलेले अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड, आणि अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड इज नथिंग बट द टॅन थिटा. मग ज्या वेळेस आपल्याला साईन थिटा अपॉन कॉस थिटा येईल ना एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी, त्यावेळेस त्याच्या जागी व्हॅल्यू काय पुटअप करायची, टॅन थिटा. किंवा ज्या वेळेस टॅन थिटा येईल त्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू पुटअप करू शकता साईन थिटा अपॉन कॉस थिटा. हा एक फॉर्म्युला झाला. एखादा म्हणेल नाही मला असं उलट लिहायचं आहे. कसं उलट लिहायचं आहे की कॉस थिटा अपॉन साईन थिटा. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा.
cos theta is nothing but the BC upon AC. BC upon AC, and sin theta is nothing but the AB upon AC. This is equal to cos theta upon sin theta is equal to BC upon AC multiplied by AC upon AB. AC get cancel, and therefore cos theta upon sin theta is equal to BC upon AB. But BC upon AB, BC is the adjacent side of the theta and AB is the opposite side of the theta. Adjacent side upon opposite side is nothing but the cot theta. मग at the place of the BC upon AB you can take the cot theta. म्हणून ज्या वेळेस cos theta upon sin theta येईल ना त्यावेळी त्याची डायरेक्ट व्हॅल्यू काय पुटअप करणार तुम्ही cot theta. Therefore cos theta upon sin theta is equal to cot theta. ही फॉर्म्युली लक्षात असू द्या. tan theta is equal to sin theta upon cos theta and cot theta is equal to cos theta upon sin theta. आपलं असंही लिहिता येईल. आपण याच्या अगोदर लिहिलेलं आहे की रेसिप्रोकल ऑफ द साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा किंवा कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा लिहिलेलं आहे. हे रेसिप्रोकल. आणि ज्यावेळेस यांचा प्रॉडक्ट घेऊ आपण साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे एकमेकाचे जे रेसिप्रोकल आहेत त्यांचा प्रॉडक्ट 1 येतो तेही पाहू आपण याच्यामध्ये. पण तूर्त हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, हा एक ठेवा. कसा आला हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे 6 फॉर्म्युले त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगलने केलेले रेशो आहेत ते की साइन थीटा इज इक्वल टू AB अपॉन AC असेल तर कोसेक 90 कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा ते एक फॉर्म्युले, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. हे फॉर्म्युले दीज फॉर्म्युले रिप्रेझेंट द रिलेशन अमंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. हे आपल्याला लिहिता आहे. पण जर आपण त्यांच्या रेसिप्रोकलचा प्रॉडक्ट घेतला तर यू हॅव स्टडीड इट की साइन थीटाचा रेसिप्रोकल आहे कोसेक थीटा, देन कॉस थीटाचा रेसिप्रोकल आहे सेक थीटा आणि टॅन थीटाचा रेसिप्रोकल आहे कॉट थीटा. हे आपण पाहिलेलं आहे. नवे आत्ताही आपण पाहू शकतो. ते काय लिहिता येईल याच्यामध्ये की कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा, देन सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा and then cot theta is equal to 1 upon tan theta. मग हेच जर आपण असं केलं की साइन थीटा जर लेफ्टला नेलं म्हणजेच काय येईल की कोसेक थीटा इंटू साइन थीटा इज इक्वल टू 1 प्रॉडक्ट येईल. कॉस थीटा लेफ्टला न्या म्हणजे इथं काय येईल सेक थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 1. टॅन लेफ्टला न्या म्हणजेच काय लिहिता येईल की टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. रेसिप्रोकल लक्षात ठेवा किंवा त्यांच्या रेसिप्रोकलच्या प्रॉडक्ट इज इक्वल टू 1 हे लक्षात ठेवा. हेही फॉर्म्युले आपल्याला प्रिपेअर करता येईल. ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये साइन थीटा इंटू कोसेक थीटाचा प्रॉडक्ट आलेल तर त्याच्या जागी डायरेक्ट व्हॅल्यू 1 पुटअप करायची. एक्झाम्पलमध्ये ज्यावेळेस कॉस थीटा आणि सेक थीटाचा प्रॉडक्ट येईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 लिहायची आणि ज्यावेळेस टॅन थीटा इंटू कॉट थीटा येईल त्याच्या जागी 1 लिहायचं. तर दीज आर द फॉर्म्युले विच इज रिलेटेड टू द trigonometric ratios. Today stop here.